ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवलेला आहे लुसलुशीत ब्रेड. हा ब्रेड बनवण्यासाठी घेतलेली आहे अर्धी वाटी कोमट दूध आणि यामध्ये घातलेला आहे 1 टेबलस्पून साखर आणि 2 टीस्पून ड्राय इस्ट. ड्राय इस्ट आपल्याला कुठल्याही शॉपीवर मिळू शकतं. किंवा ज्या ठिकाणी बेकिंगचे पदार्थ मिळतात तिथे ड्राय इस्ट मिळतं. आता हे 10 मिनिटासाठी फर्मंट होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्या वेळेत आपल्याला घ्यायचा आहे, फर्मंट होतं तितका वेळ आपण 2 कप मैदा घेतलेला आहे. हा माझा 125 ग्रामचा कप आहे, म्हणजे मी 250 ग्राम मैदा घेतलेला आहे. आणि 10 मिनिटांनी पाहत आहात तुम्ही किती छान फर्मंट झालेला आहे. असं फर्मंट झालेलं आपल्याला हे दूध घ्यायचं आहे. फर्मंट जेवढं छान होईल तेवढं आपले ब्रेड चांगले होतील. आणि आता या मैद्यामध्ये घालून घ्यायचं. यामध्ये 1 चिमूट मीठही घालायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला एक सैलसर डो मळायचा आहे. तो मी मळून घेते आणि हा डो मळल्यास अगदी आपल्याला 10 मिनिट याला पटकू मळून घ्यायचं आहे. जेवढं छान मळू तेवढा आपला ब्रेड चांगला हलका, फ्लफी आणि लुसलुशीत होईल. म्हणून मी किचन ओट्यावर थोडंसं मैदा घालायचा किंवा तेल लावायचं आणि तो आपल्याला असा पटकू 10 मिनिट मळून घ्यायचा आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. आणि 10 मिनिटांनी पहा तुम्ही किती मोठा झालेला आहे. आणि आपण यातली ही हवा काढून घेऊया आणि आता किचन ओट्यावर आपण थोडासा मैदा घालूयात आणि हा डो पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटांसाठी छानपैकी मळून घेऊयात. आणि या ठिकाणी माझा हा डो मळून झालेला आहे. तुम्ही पाहत आहात अशा पद्धतीनं आपल्याला एका हातानेच तो पसरवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये ब्रेड बनवायचा आहे त्याला आपण थोडंसं तेल चहूबाजूंनी लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करून तो रोल आपल्याला या पॉटमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि एक 5 मिनिटं आपण याला झाकून ठेवूयात. आणि पावसाच्या दिवसात, थंडीच्या दिवसामध्ये हे पटकन फर्मंट होत नसतं. उष्णता लागत असते, म्हणून शक्यतो पावसाचे दिवस असल्यामुळं ते उष्णतेला ठेवा. आणि पाहू शकता किती छान पद्धतीनं फुगलेला आहे हे पीठ. आणि मी घेतलेलं आहे थोडंसं दूध आणि त्यामध्ये टाकून घेतलेली आहे थोडीशी साखर आणि हे दूध आपल्याला या ब्रेडहून लावून घ्यायचं आहे. हा ब्रेड मी ओव्हनमध्ये भाजणार आहे, म्हणून 10 मिनिटं आधी या ओव्हनला प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि 180 अंश सेल्सिअस तापमानाला 25 मिनिटांसाठी ठेवलं होतं. पण हा ब्रेड माझा 20 मिनिटात बनवून झालेला आहे. वेगवेगळ्या ओव्हनचं तापमान वेगवेगळं असतं, म्हणून थोडासा मागे पुढे वेळ होतो. आणि पाहू शकता तुम्ही किती छान त्याचा रिझल्ट आलेला आहे. खूपच मस्त स्पॉन्ज झालेला आहे. तुम्ही सगळ्या बाजूने पाहत आहात, जाळी झालेली आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, कमेंट्स केले की नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला उत्साह येतो. माझा उत्साह वाढवण्यासाठी लाईकचं बटन दाबा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. अच्छा, पुन्हा भेटू.